हजारो वर्षापासून या अस्पृश्य समाजाच्या मानेवर जे मनुस्मृतीचं एक जोखड ठेवलेलं होतं, ते जोखड 13 ऑक्टोबर 1935 रोजी ज्या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका लाथेमध्ये उघडून ठेवलं, त्या येवला तालुक्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे अध्यक्ष, आमचे अध्यक्ष चेतनदादा गांगुर्डे, तुमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष युवाचे माझे मित्र दामोदरांना पडणारे, या तालुक्याच्या निरीक्षक लीना खरे, सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी व तालुक्यातून आलेल्या सर्व माझ्या बंधू, आता आपण थोडी नकारात्मकता, ज्याला निगेटिव्ह बरं का प्रतीक आहे की नाही, आता निगेटिव्ह विचार करणं आपण बंद करूया. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. आता आम्हाला प्रत्येक तालुक्यात जाऊन हे बोलावंच लागतं. प्रत्येक ठिकाणी हाच सूर लागलेला आहे. जिल्ह्यात तो सूर चालू झालेला आहे, त्याच्या तालुक्यात हेच. त्यामुळं एक पहिलं लक्षात ठेवा, कोण गेलं याचा विचार करू नका. तो विचार करणं बंद करा. कारण एखादा आपल्या बरोबर 4, 5, 10 वर्ष काम करणारा माणूस जर तो अचानकपणे आपल्या बरोबर आपली साथ सोडून ज्या वेळेस एखाद्या दुसऱ्या विचारधारेमध्ये जातो, त्यावेळेस नक्कीच आपल्याला त्याची उणीव भासते. परंतु ही उणीव कायमस्वरूपी भासू देऊ नका. थोडीशी पोकळी निर्माण होईल, थोड्या दिवस पोकळी वाटेल, परंतु ही पोकळी आपल्या कामाने नवीन साथीदार आपण जोडून ही पोकळी भरून काढली पाहिजे, तरच आपण खरे बाळासाहेबांची शिलेदार. मला एक समजत नाही, मला सर्वच चेतनदादा साहेब नवीन माणसं दिसून राहिले. मी जो काही देवल्यात फिरलो एवढ्या 5-6 वर्षामध्ये, मी आता भाऊसाहेबांना काही नाव विचारलं की माणसं कुठे गेली. मी खुलं सांगतो, संजय पगारेचा तालुका अध्यक्ष दिलेला, अनेक तो मला पहिल्यापासून फेलत तालुका अध्यक्ष दिसत, आता दिलेला होता. त्यामुळं त्या माणसाकडून काम करून घेणं आपलं कर्तव्य असतं. अनेक मिटिंगा त्यांनी घेतल्या आणि ऐन विधानसभेच्या निवडणुकीला तो आपली साथ सोडून गेला. मला एक सांगा, अरे ही बाबासाहेबांची क्रांतीभूमी आहे. येवला ही बाबासाहेब आंबेडकरांची क्रांतीभूमी आहे. अरे या येवल्यातून येऊन बाबासाहेबांनी एक मोठी भीमगर्जना 1935 साली केली आहे. आणि म्हणून या येवल्यातला प्रत्येक कार्यकर्ता हा जागरूकच असला पाहिजे, तो अज्ञानी नकोय, एक लक्षात ठेवा. म्हणून कोण गेला त्याच्यामुळे चळवळ थांबेल असा विचार करू नका. प्रत्येक ठिकाणी आम्ही सांगतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्व मुक्या समाजाला वाचा दिली, या अज्ञानी समाजाला ज्ञान दिलं, या समाजाला सर्व गुलामाला गुलामीची जाणीव करून देऊन त्याला सर्व न्याय मिळवून दिले. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झालं. काय चळवळ बंद पडली का प्रतीक आपली? डॉक्टर आंबेडकरोत्तर काळामध्ये जे काही नेते होते, त्या दादासाहेब गायकवाड असतील, BC कांबळे असतील, खोब्रागडे असतील, गवई असतील, दादासाहेब रुपवते असतील, या लोकांनी धुरा सांभाळली. अहो हे लोकही गेले. काय चळवळ बंद पडली का? मला एक सांगा, 1972 मध्ये जो काही एक ज्वालामुखी नवीन तुमच्या सारख्या तरुणांनी एक मोठी ज्वालामुखी सारखी चळवळ या महाराष्ट्रामध्ये दलित पॅंथरच्या नावानं उभी केली. अरे काय चळवळ होती! अख्खा महाराष्ट्र या दलित पॅंथरच्या नावानं नुसता पेटून उठलेला होता. परंतु या चळवळीचं आयुष्य फक्त 4 वर्षाचं. आजही लोक तिचं नाव घेतात, परंतु अतिशय अल्पायुषी चळवळ जर कोणती आंबेडकरी चळवळीच्या इतिहासात जर ठरली असेल तर ती दलित पॅंथरची चळवळ आहे. त्या दलित पॅंथरच्या चळवळीमध्ये राजा ढाले नाव आजच्या पोरांना माहीत नसेल, नामदेव ढसाळांचं नाव, अरे भाई संगारे असतील, सर्व मंडळी गेली. हो काय चळवळ बंद पडली का? तर एक लक्षात ठेवा, जाणारे जातात, येणारे येतात. चळवळ हा अव्याहतपणे वाहणारा एक प्रवाह आहे. हा वैचारिक प्रवाह आपल्याला जनसामान्यापर्यंत घेऊन. मला एक समजत नाही,
अख्ख्या नाशिक जिल्ह्यात जर भारतीय बौद्ध महासभेची खरे मॅडम जर जास्त ताकद जर कोणत्या तालुक्यात असेल तर ती आहे येवला तालुक्यात. कारण ह्याच येवल्यामधून बाबासाहेबांनी या मार्गाने जाण्याची घोषणा केली होती. आणि मला एक सांगा, जर वंचित बहुजन आघाडीला बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या ज्या काही सिस्टर ऑर्गनायझेशन दिले, सिस्टर ऑर्गनायझेशनचा अर्थ आपण समजून घ्या की आपल्या बरोबर काम करणाऱ्या संस्था. भारतीय जनता पार्टी जर संघाला घेऊन बरोबर जात असेल, RSS ला विश्व हिंदू परिषदेला जर बजरंग दलाला ते जर बरोबर घेऊन जात असेल तर आपण आमच्या बौद्ध महासभेच्या सर्व गुरुजनांना बरोबर घेऊन का जाऊ नये हा माझा प्रश्न असतो. आज एक पोस्टर 13 ऑक्टोबरचं सगळ्यांच्या सोशल मीडियावर आलेलं आहे, एकदा पाहून घ्या सर्वांनी. सगळ्या तालुक्यातल्या बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांची नावं त्या पोस्टर मध्ये आलेली आहेत. अरे येवला तालुक्याचे 550च्या वर नाव आहेत. माझी विनंती आहे प्रत्येक आपल्याला सगळ्यांना, जर आपल्याला वंचित बहुजन आघाडीचं काम या तालुक्यामध्ये तुझ्या म्हणण्याप्रमाणे या गद्दारांना सोडून जर उभं करायचं असेल तर ह्या लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचायला. कारण ही लोक तुम्हाला घडवायची नाहीत, ही लोक घडलेली आहेत, फक्त तुम्हाला त्यांच्यापर्यंत जायचं आहे. ते आपल्यापेक्षा वरिष्ठ आहेत, ते आपल्या धर्माचं काम करतात, तरी सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानं त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर काम करायचंय हा त्यांना गुप्त संदेश आहे. म्हणून आपण यांच्यापर्यंत पोहोचा आणि या लोकांना विनंती करा की तुम्ही आमचे मार्गदर्शक करा. या तालुक्यातले विद्यार्थी असतील, सम्यक विद्यार्थी आंदोलनाची चळवळ बाळासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली आहे. त्या विद्यार्थ्यांना जाऊन आपण भेटलं पाहिजे आणि या चळवळीत येण्याची विनंती केली. आपण काही जुन्या लोकांचा उल्लेख केला असतील. हे बघा, काही काळ असा असतो तर त्या काळामध्ये काही लोकांना काही विचार पटत नसतात, काही प्रसंग असे घडतात तर तो माणूस म्हणतो आता मी काही जास्त दिवस काम करतो, तो शांत बसतो. परंतु आपल्याकडे अशा माणसांचा भरणा जास्त आहे की त्यांना जर पटलं नाही तर ते घरात शांत बसतात, पण ते कोणत्याही इतर पक्षात किंवा इतर विचारात जात नाही. अशी लोक शोधा. मी भाऊसाहेबांना यांना तेच विचारतो की मी माझ्या जेव्हा मी इथं दौरा करायचो, एक वयस्कर व्यक्ती आहे, त्यावेळेला ती पत्रकार म्हणून आली काहीतरी ओबीसी समाजाची, काय माहिती मी त्याचं नाव विसरलो आता, साबळे, चंद्रकांत साबळे हा समाजवादी पक्षात काम करणारा पूर्वीचा समाजवादी चळवळीचा कार्यकर्ता. तो कधीच जातीवादी पक्षात जाणार नाही मला माहिती. तो बाळासाहेब आंबेडकरांच्या विचारानं प्रेरित होऊन तो कोणत्याही तुमच्या संजय पगारेच्या विचारानं आलेला नव्हता. एक लक्षात ठेवा, तो बाळासाहेब आंबेडकरांच्या विचारानं प्रेरित होऊन हा साबळे, आपले चंद्रकांतजी साबळे आणि काही वंजारी समाजाची लोक त्यावेळेस आपल्या पक्षामध्ये अतिशय जोरात काम करीत होती. त्या लोकांना जाऊन भेटा. आपण लहान जरी असलो तरी माणसं मोठे आहेत, त्यांच्याकडे आदराने जा आणि त्यांना भेटा आणि त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि त्यांना या पक्षात काम करायला सांगा. दुसरी गोष्ट अशी की आज ही पहिली मीटिंग रद्द होऊन दुसरी मीटिंग आपण घेतलेली आहे. आपल्याला तालुक्याचा अध्यक्ष कार्यकारी निवडायचे आहे. लवकरच 13 ऑक्टोबरला या ठिकाणी आपले नेते येतील, सभा होईल. या ठिकाणी सुद्धा आपल्याला आपली ताकद दाखवावी लागणार आहे. म्हणून आलेल्या माझ्या सर्व बांधवांना मी विनंती करतो की 13 ऑक्टोबरला या मुक्तीभूमीवर सगळ्यात मोठी सभा ही फक्त भीमराव आंबेडकर आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात होत असते. येवल्याचं वातावरण कधी फ्रेश होतं मला माहिती. ज्या वेळेस 13 ऑक्टोबर आला त्या येवल्यामध्ये सगळ्या पक्षांचे पक्ष प्रवेश, सगळ्या पक्षांच्या मिटिंगा चालू होतात. चेतन भाऊ, त्याचं तात्पर्य एवढं का आज एवढी महान परंपरा तुमच्या पक्षाच्या मागे असताना तुम्ही एवढे विवंचनेमध्ये का पडलात? अरे ज्या लोकांना कार्यकर्ते मिळत नाहीत, ज्या लोकांना शाखा खोलायला भेटत नाही, ज्या लोकांना एक वैचारिक फळी मिळत नाही, ते लोक आज या येवल्यात येऊन तुमच्या पुढे जायला निघाले. जरा आता पेटून उठलं. या येवल्याच्या लोकांचे प्रश्न समजून घ्यायला पाहिजे. या येवल्यात काय प्रश्न आहेत ते सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे. नुसत्या निवडणुका आल्या, निवडणुका लढायच्या हा विषय तुम्ही साधा समजू नका.
मला सांगा या ठिकाणी की आपल्या या तालुक्यामध्ये जे काही गणगट आहेत, ही नगर परिषद येवल्याची आपण कोणत्या कोणत्या वार्डामध्ये आपली बूथ बांधणी केली, कोणत्या गणातही नसेल, कोणत्या गटातही नसेल, परंतु वेळ गेलेली नाही. आपली युती कोणाची होईल ती होईल ती तेव्हाची गोष्ट आहे. आपण मनाशी एकच खुंदाट बांधा की आपल्याला सर्व जागा लढायच्या. या सर्व जागांवर आपल्याला वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे उभे करायचे आहेत आणि उभे करायचे असतील तर आपल्या बूथ कमिट्या झाल्या पाहिजे आणि बूथ कमिट्या करून आपण या संपूर्ण तालुक्यातल्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आत्ताच कामाला सुरुवात करा. कारण 3 ते 4 महिने तुमच्याकडे भरपूर वेळ तुमच्याकडे आहे. जर तुम्हाला उद्या पदाधिकारी व्हायचं आहे तर तुमची सदस्य नोंदणी झाली. जर मला या तालुक्याचा अध्यक्ष व्हायचंय, जर मला यांना कार्यकारिणी घ्यायचंय आणि मी स्वतः सदस्य नाही, कसं काय मी अध्यक्ष? मला अध्यक्ष व्हायचं असेल तर पक्षाच्या नियमाप्रमाणे मला जी काही सदस्य फी दिलेली आहे ती सदस्य फी ऑनलाईन करून ताबडतोब त्याची पावती करून घेतली. मला माझ्या कार्यकारिणीमध्ये लोक पदाधिकारी घ्यायचे आहेत, त्यांची सदस्य नोंदणी घ्यायची पक्ष बांधली. आपल्याला जो सदस्य नोंदणी होते तेव्हा तो सक्रिय कार्यकर्ता होतो आणि तो निधी आपला पक्षाकडे जातो. आणि म्हणून मला एकच सांगायचं आहे की आपण तालुक्याची कार्यकारिणी करीत असताना आपण सदस्य नोंदणीची मोहीम आहे. जे जे भेटेल ती 50 रुपयाची पावती असो, 100 रुपयाची असो, 500ची असो की 10,000ची असो किंवा आजीव सभासदाची असो, ही आपण आतापासूनच हॉलमधून बाहेर पडल्यावर आपण या कामाला लागलं पाहिजे. मित्रांनो, ही भूमी ही काही आंबेडकरी विचाराला नवी भूमी नाही. तुम्हाला अजून काही जास्त ज्ञान पाजळून द्यायचं मला ते काय आवडत नाही. कारण येवला ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या मुक्तीभूमी त्यांनी जाहीर केली. मी आता एकच विषयावर बोलून माझं वक्तव्य संपवणार आहे. त्याचा एक विषय मला असा घडोघडी मला वाटतोय की महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाची गरज का पडली. लक्षात घ्या, येवलेकरांनी आता हा विचार करायची पाळी आलेली आहे. 1949 साली बोधी टेम्पल ऍक्ट का झाला? कारण त्याच्या मागे मी 2 कारणं शोधली. प्रशांत, मी 2 कारणं शोधली. एक कारण मला असं दिसत होतं की अख्ख्या जगातून येणारा जे काही दान, जो काही दान धर्मातून येणारा जो काही निधी होता, त्या निधीवर या मनुवाद्यांचा डोळा बसलेला. हा निधी कशासाठी येतो? हा निधी येतो धर्माच्या प्रचार प्रसारासाठी निधी येतो आणि हा निधी मोठ्या प्रमाणात त्यावेळेस होता. यांनी त्याच वेळेस यांच्या लक्षात आलं का हा निधी जर यांच्या हातात गेला कोणाच्या प्रॉपर बुद्धांच्या, तर हा धर्म झपाट्याने वाढेल आणि आपल्याला ही बाजूला फेकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्यांनी ही चाल खेळून हा बुद्ध टेम्पल ऍक्ट त्या ठिकाणी केला आणि अल्पसंख्येमध्ये त्यांनी ते आपल्याला तिथे आणलं. मला एक दुसरं कारण मला असं दिसतंय, ते कारण हे येवल्यामध्ये ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 साली याच येवले मुक्कामी मी हिंदू म्हणून जन्माला आलो असेल, हा माझा दोष नाही, परंतु मी हिंदू म्हणून मानणार नाही, ही घोषणा ज्यावेळेस केली त्याच दिवसापासून हे लोक कामाला लागले. बाबासाहेबांचा कल लोक म्हणतात 21 वर्ष अभ्यास केला. जो बाबासाहेबांचा अभ्यास करणारा माणूस आहे, ज्यांनी बाबासाहेबांना लहानपणापासून अभ्यास केला असेल, त्याला माहिती आहे बाबासाहेबांचा कल हा लहानपणापासून बुद्ध धर्माकडे होता. हे त्यांना आपल्यापेक्षा त्यांना जास्त माहित होतं. जसजसा ते वर्ष ते दिवस बाबासाहेबांच्या धर्मांतराची जवळ जवळ येत चालली होती, तसतशी ही लोक अजून सावध होत गेली. ही मनवादी लोक, ही कर्मठ लोक, ज्यांना बुद्ध धम्म या देशामध्ये पसरवू द्यायचा नव्हता, जो धम्म यांनी संपवल्यामध्ये जमा केला होता. परंतु बाबासाहेबांच्या एक घोषणेनं पुन्हा एकदा या भारतामध्ये बुद्ध धर्माची पाळंमुळं व्हायला सुरुवात झाली होती आणि बुद्ध धर्म वाढायला लागला होता. म्हणून बाबासाहेबांनी धम्म घ्यायच्या आधीच त्यांनी बुद्ध धर्माच्या या बुद्ध धर्मातील लोकांची नाकेबंदी करायला सुरुवात केली आणि त्यातूनच हा बुद्ध टेम्पल ऍक्ट 1949 झाला
असा माझा आरोप नाही, माझी पक्की ठाम भूमिका झालेली आहे। या दोन कारणांमुळे ज्या लोकांनी हा ऍक्ट बनवला आहे, म्हणून जर हा ऍक्ट जर रद्द करायचा असेल तर 13 ऑक्टोबरला ही जी आता ही लढाई चालू आहे भारतामध्ये, तर 13 ऑक्टोबरला पुन्हा एकदा एक रणशिंग आपल्याला फुंकायचा आहे आणि हा ऍक्ट रद्द करण्यासाठी तुमच्या जेवल्याच्या मुक्त भूमीमध्ये आपल्याला हा एल्गार आणि हे युद्ध पुकारायचं आहे आणि त्यात आपण सर्वजण आघाडीवर असतात अशी मी अपेक्षा बाळगतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो। जय हिंद।